पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पुणेकरांसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि यावेळेला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले होते। या जाहीरनाम्याच्या नंतर सुप्रिया सुळेंना दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या असं वक्तव्य केलं, तर अजितदादांनी थांबा आणि पहा असं उत्तर दिलंय। आज तुम्ही दोघेजण एकत्र व्यासपीठावरती पाहायला मिळालात। पवार साहेबांचा सुद्धा फोटो होता। ताई आणि दादा मनाने एकत्र आलेले आहेत की पुण्यामध्ये झालेली आघाडी ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, नक्की म्हणायचं का? तुम्हाला जे वाटेल त्याचा अर्थ तुम्ही काढा। पुढचा प्रश्न, ताई आणि दादा आता एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। असाच ताई आणि दादांचा प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत। थांबा आणि पहा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असं राऊतांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढतायत। अजित पवार आणि भाजपच्या विरोधात गेले हे महत्त्वाचं, या शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेले आहेत, याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत, पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात। त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे। मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही। आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात, हे महत्त्वाचं आहे।